ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? गुड, बहुत बेहतरीन होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया था, अच्छा खासा उसका शुरुआत भी कर चुके हैं और पहला चैप्टर खत्म हो चुका है और दूसरे चैप्टर का पहला पार्ट भी खत्म हो चुका है। अगर किसी ने वो नहीं देखा होगा, प्लीज पहली दफा जाके उसे आप देख लीजिएगा। प्रॉपर मराठी में है, भले ही मैं बोल रहा हूँ हिंदी में, लेकिन उसे अच्छे से आपको बयां किया गया है। बयां मुझे पागल नहीं है ना? मतलब अच्छा खासा उसे बताया गया है कि जिस वजह से आपको कहीं ना कहीं, अगर कोई बच्चा इंग्लिश मीडियम का हो तो उसे प्रॉपर इंग्लिश में भी समझे, और कोई बच्चा अगर मराठी मीडियम का हो तो साथ ही साथ उसे मराठी में भी समझे। उस हिसाब से वो कल का वीडियो बनाया गया था। और आज हम लोग, जो मैंने कल आप लोगों को एज अ होमवर्क के तौर पे चीजें दिया था ना, उसी को कहीं ना कहीं एक्सप्लेन करने की कोशिश था। और वो खत्म हो जाता है तो दूसरा उसका पार्ट हम लोग आज ही करने की कोशिश करेंगे। ओके, चलो बच्चा, शुरुआत करते हैं। शुरुआत करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में और मेरे इस क्लास में भी। अगर कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा और इधर ध्यान दीजिएगा। चलो, अय चैंडरे, इकडे। तो कल सभी ने देखा था क्या चीजें इंपॉर्टंट होती है ना? कधी पण बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, डब्बे डब्बे, ऑपच्या, हे असे काही शब्द किंवा अशा प्रकारचे मिक्सिंग जर प्रश्नामध्ये तुम्हाला दिलं आहे, की नेमकं सगळ्यात आधी कशाचा उपयोग कराल, या रिगार्डिंग काल आपण बघितलं होतं, बरोबर आहे? मला नाही वाटत कुणाला काही डाऊट आहे आहे का? आहे का? आहे का? मग सांगा बरं, सगळ्यात पहिले काय सॉल्व करायचं? ब्रॅकेट. अगर तो नसेल तर ऑफ, ज्याला तुम्ही चा किंवा चे म्हणता. अजून तोही नसेल तर, परत तोही नसेल तर, परत तोही नसेल तर, आता बेरीज आणि वजाबाकीमध्ये बेरीज आधी केला पाहिजे की वजाबाकी आधी केलं पाहिजे, हा काही डाऊट आहे का? नसायला पाहिजे, दोन्ही पण। अरे यार, आप एक तो चाहे तो प्लस कीजिए या माइनस कीजिए, अगर वो दोनों ही है तो फरक नहीं पड़ता। पर निगेटिव्ह वाले म्हणजे मायनस वाले जास्त असतील तर आधी मायनस वाल्यांचा प्लस करून ठेवून देणे, उत्तराला चिन्ह मायनस देणे। हा केलं ना काल आपण अभ्यास? हे समजून घेतलं ना आपण काल, है ना? हे बघा, ह्या सगळ्याच गोष्टी आपण काल बघितल्या होत्या, छान पद्धतीने तुम्हाला दाखवतो बघा। बदमाशचं रूल केलं होतं छान, त्यामध्ये हे अशा टाईपचे प्रश्न केले होते। कोणी नसेल बघितलं ना बाळा, तर जाऊन बघून घ्याल, खूप बेसिक सांगितलं होतं त्यामध्ये, खूपच जास्त बेसिक। ओके, बघा ह्या सगळ्या गोष्टी आपण काल डिस्कस केला होता, है ना? चला, आता आज आपण बघणार आहोत त्या रिगार्डिंग महत्वाचे प्रश्न। बघा, होमवर्क सुरू झालं होतं काल, काल दिलं होतं ना मी, ठीक आहे? हा बच्चा, हा बड़ा, कुछ नहीं होता। ठीक है, ठीक है, चलो तर देखो, एका शाळेमध्ये बघा, प्रश्न समजून घ्याल छान पद्धतीने, काही खूप मोठा प्रश्न नाही आहे बळा। काय प्रश्न असा म्हणणं आहे की एका शाळेमध्ये एकूण 960 विद्यार्थी आहेत। आता त्या विद्यार्थीमध्ये मुलं आणि मुली ते पण आले की फक्त मुलंच आले? विद्यार्थी ज्या क्षणी तो म्हणतोय ना बच्चा, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचा, तर काय कशाबद्दल म्हणतोय? मुलं आणि मुली या दोघांचं मिश्रण म्हणजे विद्यार्थी। क्लिअर आहे? क्लिअर आहे? त्यामध्ये शिक्षक येत नाही। तसं शिक्षक पण विद्यार्थीच असते, जर तो मानत असेल तर। शिक्षकांनी कधी पण स्वतःला विद्यार्थीच मानावे। हो, कारण की विद्यार्थ्यांची खासियत काय असते, काय वाटते तुम्हाला? तुम्हाला विद्यार्थी का बरं म्हटलं जातं? का का बरं म्हटलं जाते? तुम्ही विद्यार्थीच का बरं अरे? कधी असं मनात प्रश्न नहीं आला का तुमच्या? एग्जैक्टली, बहुत बढ़िया। और ये सवाल आप, मतलब इस सवाल का जवाब आप लोगों ने दिया, इसमें बहुत बेहद खुशी हो रही है मुझे, मैं सच बता रहा। उसके पीछे का कारण ये है कि आपने बोला ना, सर आम्हाला शिकणं असते, बरोबर आहे? आम्ही शिकतो, आम्ही शिकण्याच्या कंडिशन मध्ये आहोत, असं म्हटलं ना तुम्ही, है ना? तर जे नेहमी शिकत असतात
शिकण्याच्या कंडिशन मध्ये असतात, ज्यांना लर्निंग करणं खूप आवडतो, समजलं, त्यांनाच विद्यार्थी म्हणतात. आणि ही आवड कधीच जाऊ द्यायची नाही. ती मोठे झालं ना तुम्ही, काय तरी म्हणायचं की मी लर्नरच आहे, खूप छान, अजून शिकण्याचाच प्रयत्न करत आहे. कारण की इतक्या साऱ्या गोष्टी असतात की ज्या म्हणजे कितीही तुम्ही काही कराल ना तरी पूर्णपणे असं म्हणतात ना, एक टाइपचं पूर्ण लर्न करू शकत नाही. पूर्ण शिक्षण घेऊ शकत नाही. तुम्ही मग किती पीएचडी करा, नाही पीएचडी करा. समझला? तरी पण तुम्ही लर्नरच असता. अगर मैं बोल दूं एज अ टीचर कि मुझे सब आता है, अरे रे रे नहीं 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 बड़ा। कोई भी टीचर अगर सपोज ऐसे बोलता है कि मुझे सब आता है, कहीं ना कहीं मुझे मेरे हिसाब से ऐसा लगता है कि वो सही नहीं बोल रहे। अब पता नहीं आपके हिसाब से क्यों मतलब गलत है या सही है, लेकिन मैं मेरी अगर सपोज राय बताओ तो सच में अगर एज अ टीचर मैं अगर बोल दूं मेरे को सब आता है, ठीक है, तो मैं कभी कोई नए चीजें सीख नहीं पाऊंगा, और नई चीजें सीख नहीं पाऊंगा तो आपको नया चीज बता नहीं पाऊंगा। बराबर है? समझ रहे हो? है ना? तो कभी भी मैं ऐसे नहीं बोल रहा हूं आप लोगों को कि आपके टीचर्स लोग आपको क्या बोलते क्या नहीं बोलते, मुझे उससे लेना देना नहीं है। समझ रहे हो? समझ रहे हो बातों को? ठीक है, लेकिन मैं सिर्फ मेरे बारे में बता रहा कि मैं हमेशा, चाहे कितना भी बुड्ढा बड्ढा हो जाओ, ठीक है ना, तो भी मैं लर्नर ही रहूंगा। म्हणजे मी तेव्हा सुद्धा ऍज अ विद्यार्थीच म्हणून मला बोलायला आवडेल। क्लिअर है? क्लिअर है? हाँ, अब सर, मग तुम्ही विद्यार्थी, आम्ही विद्यार्थी, मित्र मित्र का जी? हो, पण ऍज अ टीचर के हिसाब से। समझ रहे हो बातों को? नहीं तो चल मित्रा, पानी पूरी खाओ, अरे भाऊ, नहीं, वो एज अ टीचर की गरिमा अलग हो जाएगी, है ना? एज अ फ्रेंड की गरिमा अलग हो जाएगी। फ्रेंड इसलिए आपके साथ हूं मैं क्योंकि आप जो चाहे मुझे आप पूछ सकते हो कि सर मुझे ये नहीं समझा है, सर इसे हम कैसे सॉल्व कर सकते हैं, और इसका कोई दूसरा तरीका है क्या, ऐसे पूछने के लिए मैं दोस्त जरूर हूं आपका, और वो दोस्ती पक्का बरकरार रहेगी। समझ रहे हो बातों को? क्योंकि एज अ टीचर रहेगा, हाँ, लक्ष दे, एका शाळेमध्ये एकूण 960 विद्यार्थी होते, काय? एकूण 20 कमऱ्यांची खोल्या म्हणजे आहेत, तर प्रत्येक कमऱ्यामध्ये किती, लक्ष देऊ नये का इकडे, ते सांगतोय ते, असा म्हणीन भाऊ, तर दुसऱ्या दिवशी गायब व्हाल तुम्ही। हा मास्तर पुरा रूड मास्तर आहे, तुम्हाला प्रश्न विचारण्याची हिम्मत होणार का बाळा? डर के माहौल में कभी कोई चीज सीखी नहीं जा सकती, ये तय है। इतिहास गवाह है इस चीज का कि डर के माहौल में कभी भी कोई चीज सीखी नहीं जा सकती ग्राउंड को छोड़ के। अब ग्राउंड में डर चाहिए ही भाई। अब जैसे मैं ग्राउंड में रहता हूं वैसे इधर रहने लग गए हो तो हो गया फिर तुम्हारा सत्यानाश। समझ रहे हो बात तो को? ग्राउंड में मेरे फिजिकल में जो हिसाब से लेता हूं वो बात अलग हो गई। कुछ दिनों में यूट्यूब पे भी आएगा वो चीजें सारे के सारे, लेकिन वो ग्राउंड का हिस्सा हो गया। क्लास में मैं वैसा रहूंगा तो बच्चा आप सीखना पसंद नहीं करोगे, नफरत करोगे पढ़ाई से, मैं सच बता रहा। और हमें पढ़ाई से नफरत करनी है क्या? पढ़ाई से जितना मोहब्बत करोगे, मैं सच बता रहा, नवोदय उतना करीब है। चलो मोहब्बत करना चालू करते पढ़ाई के साथ। डिंग डिंग, एका शाळेमध्ये काय होतं बाळा? किती विद्यार्थी एकूण? 960, व एकूण 20 कमरे म्हणजे तुम्ही खोल्या ज्यांना म्हणतात ते, तर प्रत्येक कमऱ्यामध्ये किती किती विद्यार्थी बसू शकतात, हा प्रश्न आहे। म्हणजे कुठे नाही कुठे तुकड्यांमध्ये तोडण्याचं काम येतोय की नाही येत आहे? आणि ज्या क्षणी तुकड्यांमध्ये कमऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणे आहे, मुलांचं किंवा विद्यार्थ्यांची मांडणी करणे आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन आलं। आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तोडणं झालं, तोडणी झाली। अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचा काय, तर कोणती क्रिया, भागाकार। केला आहे ना आपण अभ्यास? केला आहे ना अभ्यास? म्हणजे कुठे नाही कुठे जर खूप साऱ्याबद्दल माहित आहे, एकाबद्दल माहिती करायची आहे, तर काय करतो आपण? भागाकार। ते एकूण विद्यार्थी किती होते बाळा? एकूण विद्यार्थी ते होते 960, आणि एकूण कमरे किती होते बाळा? एकूण कमरे होते तुमचे 20। तर अशा वेळेस लक्षात ठेवायचा, त्यांनी असा प्रश्न विचारला
की एका कमऱ्यामध्ये किती विद्यार्थी येतील असंच विचारलं, बरोबर आहे. तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचा एकूण विद्यार्थी भागीला एकूण कमरे, बस. आता हा लिहायची गरज नाही पडणार नंतर तुम्हाला, आता मला समजावून तुम्हाला द्यायचं आहे ना, म्हणून मी तुम्हाला तसं सांगतोय. काही चुकीचं तर नाही आहे. चालेल ना? तर बघ बाळा, एकूण विद्यार्थी किती रे? 960 भागीला एकूण कमरे किती बाळा? 20. सर, इथे मी एक गोष्ट करू शकतो का? खालचा एक टकला दिसत आहे, वरती पण एक टकला दिसत आहे. त्याला मारू का? हो, बिंदास. काय? टकल्या टकल्या मेला. तर मग असं अगर सपोज असेल 960 डिवायडेड बाय 60, तर मग या टकल्याला मारलं मी, टकल्या टकल्या मरू शकते, तर मग हा 6 मरू शकतो का सर? हा 6 याच्यासोबत, तर असा करायचा नाही. तसं मरण्याची एकच खासियत आहे, कोण? तर टकल्या. दुसऱ्याला तुम्ही तसं मारू शकत नाही. क्लिअर आहे? क्लिअर आहे? तर हा लक्षात ठेवायचा. ओके. आता बघ बाळा, इथं काय उरलं रे, फक्त सांग. ते काय उरलं? तर 96 डिवायडेड बाय 2. तर चला, 96 ला 2 ने डिवाइड करू शकतो का रे आपण? हो. 2 कितीचा 9च्या जवळपास? एक्झॅक्टली. 2 4 जा 8. किती उरलं बाळा? आणि हा 16. तर 2 कितीचा 16? वाव, तुम्हाला तर मस्त येतो रे. म्हणजे उत्तर तुमचं नेमकं आलं किती? एका कमऱ्यामध्ये किती विद्यार्थी बसू शकतात? 48. म्हणून तुमचा उत्तर सी फॉर चौकिया सरप इज युअर आंसर. क्या ये बात क्लियर हुई? किसका आया था बच्चा प्रॉपर ये? गुड गुड, बहुत सही बच्चे, बहुत सही बच्चे। देखो, अगर सपोज आपके कंसेप्ट क्लियर है, बेसिक आपको अच्छा पता है, तो ये तमाम चीजें आपके लिए, मैं सच बता रहा, चिल्लर लगेगी. कशा लक्षात ठेवायचा? डिस्ट्रीब्युशन. काय लक्षात ठेवायचा? डिस्ट्रीब्युशन. कुठे नाही कुठे मांडणी करायची आहे, तोडणी करायची आहे, तेव्हा नेहमी काय करणे? भागाकार करणे. काय करणे? भागाकार. अरे बात सही है गलत है बताओ? नहीं नहीं, सही है गलत है बताओ? चलो गुड. तो फिर सामने भागे. नेक्स्ट सवाल था आपके सामने की बाळा, एक कार पार्किंग मध्ये, काय म्हणतो? एक कार पार्किंग मध्ये एकूण 8 ओळ्या आहेत. दे बाळा, काय म्हटलं त्यांनी? 8 ओळ्या. 8 ओळ्या म्हणजे कसे असतात? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अशा 8 ओळ्या आहेत. कशा आहेत? 8. आल्या का नाही झाल्या बघ? 1 2 3 4 5 6 7च झाल्या का? 8 घ्या. 8 ओळ्यांसाठी 9 काढा लागतील ना बाळा? बघ, 1 2 3 4 5 6 7 8. 8 ओळ्या आहेत. 8 ओळ्यांमध्ये प्रत्येक ओळीमध्ये 25 कार आहेत. 1 2 3 4 5 6 असं किती आहेत बाळा? 25 आहेत. आहे ना बाळा? 1 2 3 4 5 6 7 8. रेषा, लाईन जे आहेत ते 9 आहेत. पण ओळी बघ ना, 1 2 3 बघ, बघ 1 2 3 4 5 6 7 8. 8 ओळ्या म्हणजे लाईन. तुम्ही शाळेमध्ये कसं लाईन मध्ये लागता, है ना? तर मग तुमच्या लाईन कसे, ते जे लाईन असतात ना, ते म्हणत आहे. तशा लाईन मध्ये तुम्हाला मला वाटते प्रजासत्ताक दिन म्हणा, है ना, इंडिपेंडेंस डे के टाइम बोलो या फिर रिपब्लिक डे के टाइम बोलो, आप लोगों को कैसे पहले ही, आप स्कूल में जाने से पहले ही लाइनिंग करके रखते हैं वो लोग, प्रेयर के लिए लाइनिंग रहती है। लाइनिंग रहती है ना, उस लाइनिंग में बराबर स्टूडेंट लोग जाके पार्क हो जाते हैं। वो स्टूडेंट लोगों की पार्किंग रहती कि नहीं रहती? स्टूडेंट लोगों की पार्किंग पता है ना, जाके बराबर उसी जगह पे रखते हो, रहते हो फिर आप लोग, सेम वैसे ही कार की पार्किंग रहती। तो ये कार की पार्किंग है समझो, 8 लाइन वाली, जिसमें हर लाइन में कितने बच्चे, बच्चे नहीं, कितने कार है बाळा? एका लाईन मध्ये 25 कार, तर अशा 8 लाईन मध्ये किती? भाऊ साधा प्रश्न आहे रे. जर आपली आपला साई, जो आपला साई आहे, साई जर भाऊ एका दिवसात जर 10 बकरे खात असेल,
क्या कहा मैंने? अपना जो साई आहे, साई ते दुधावरची साई नाही हा, साई. जो आपला साई आहे तो एका दिवसामध्ये किती बकरे खातो? 10. तर मग 10 दिवसामध्ये किती बकरे खाईल? काय केलं बाळा? एकाबद्दल माहित होतं, खूप साऱ्याबद्दल काढायचं आहे, तेव्हा तुम्ही गुणाकार ही क्रिया करता. कसली क्रिया करता? गुणाकार. आणि मगाशी खूप साऱ्याबद्दल माहिती होतं, एकाचा काढायचं होतं, म्हणून तुम्ही काय केलं होता? भागाकार. या गोष्टी दिमागामध्ये फिक्स ठेवा. नेमका भागाकार करायचा केव्हा? नेमका गुणाकार करायचा केव्हा? या गोष्टी जर तुम्ही मनामध्ये आणल्या ना, अरे भाई मैं सच बता रहा, आपको ये जंग जीतने से कोई दुनिया की ताकत नहीं रोक सकती. अरे सच बता रहा मैं, अरे सच बता रहा नहीं बता रहा है? अरे क्लियर है बच्चा? तो बोलो फिर भारत माता की. तो चलो फिर मेरे को एक बात बताओ, इसमें भागाकार करूं कि गुणाकार करूं? चलो फिर आप ही बताओ, इसमें गुणाकार करूं कि मल्टीपल करूं? चलो, तो देखो बच्चा, आता मला माहित आहे की एका लाईन मध्ये किती असतात रे? 25. तर 8 मध्ये किती असतील तर काय करायचं? 8 गुणीला डायरेक्ट काय करा? 25. आता 25 8 प्रत्येकाला माहित असेल तर ठीक आहे, 25च्या फाळा. 25च्या 100 तर 25 8 मोंगसे. उत्तर तुमचा ठीक आहे. पण जर नसेल येत तर काय करायचं? 25 इंटू 8, 8 पंचे 40, 8 दुने 16 आणि 4 माहौल. रे बच्चा, रे मैं सच बता रहा. तो आपका आंसर आपके सामने है, विच इज मोंगसे. ए फॉर अजगर सरप. कोणता सरप? अजगर सरप. ए फॉर अजगर सरप. समजलं का बाळा? अरे समजलं? समजलं? चला नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट कडे जाऊया. चलो फिर नेक्स्ट सवाल आपके डोरे के सामने. यही था ना? दिख रहा है सबको? चांडरी बच्चा, इधर देख. अब देखो भाई, ऐसे सवालों के साथ सबसे पहले डॉक्सी पे क्या लेके आना? बदमाश. डॉक्सी में क्या लाना? बदमाश. बस खत्म. क्या आपको ब्रैकेट दिख रहा है? पर मना तू ए, क्या आपको ऑफ दिख रहा है? ऑफ म्हणजे 4 किंवा 6 नाही. आपको डिवीजन दिख रहा है? तो पहले भाऊ उसके साथ सत्यानाश करना. क्लियर है क्या? ये दिखा ना, डिवीजन. तर मग 18 डिवाइडेड बाय 18. ठीक है. अब ध्यान से देखना, अब इस केस में होता कैसे है, बहुत से बच्चे ये करने के बाद बाकी के सारे चीजें लिखते बैठते. ये करने का आतापासूनच आदत लावा. ती गोष्ट आपल्याला माहित आहे बदमाशच्या हिशोबाने आधी करायची आहे ना, ती आधीच करायची. आणि त्या हिशोबाने ती करून झालं नाही झालं की बाकीच्या गोष्टी लिहत बसण्यामध्ये टाइमपास नाही करायचा. आपण टाइमपास करतो. हा लिहून झाल्यावर मग बाकीची गोष्ट अजून काय? प्लस 18 गुणीला 18 मायनस कशाला रे? जी क्रिया आधी करायची आहे त्याला करून ठेवूनच द्या ना. आता तुम्हीच सांगा, 18 भागीला 18 म्हणजे नेमका होते किती रे? 18 किती जा 1 जा 1 आलं म्हणजे हा तर मेलाच ना. मेला की नाही मेला? मग काय दिसतोय इथे? प्लस दिसतोय. मग तुम्हाला माहित आहे हा कावे गुणाकार. मग तुम्ही नेमका क्रिया काय करणार आहे? इकडे लक्ष दे. द्यायचं नाही, इकडे लक्ष दे. जेव्हा सांगत आहे तेव्हा इकडे लक्ष द्यायचं. उस वक्त आप अपना दिमाग एक्स्ट्रा का नहीं लगाओ. मैं वक्त देता हूं ना लिखने के लिए, वैसे भी होमवर्क था ये, घर में ही जाके लिखना है आपको. ओके है ना? कोई चीज हम तभी सीख पाएंगे जब हमें सामने हमारा प्रॉपर फोकस रहे. ये समझ रहे हो? अगर आप फोकस नहीं हो यहाँ पे, आप लिख रहे हो अननेसेसरी, तो आप मेरे साथ कनेक्ट नहीं हो पाओगे. और मेरे साथ कनेक्ट नहीं होना इसका मतलब इस पर्टिकुलर जोन से दूर भगना. फिर आपको समझ में नहीं आता, फिर भाई भाई इसको करे कैसे, क्या कैसे था सर ने दिमाग खराब. इसलिए प्रॉपर फोकस रही. चलो ध्यान से देखना. अब देखो प्लस लिखा मैंने, क्रिया करत नाही मी, फक्त प्लस लिहिलं. मग बघ 18 इंटू 18 म्हणतोय म्हणजे 18चा स्क्वेअर. तो येतोय तर ठीक, नाही तर जिंदाबाद. काय? 18 गुणीला 18. सांगा 8 8 जा 4, 8 1 जा
+6 8 आणि 6 चलो 1 8 जा 1 1 जा चला 8 आणि 4 आणि मग 3 तर मग इथे काय आलं बाळा 324 मग समजलं आपण लिहिलं का ते 10 वेळा नाही त्याच्यानंतर हा काय आहे रे -18 आता तुम्ही प्लस करा नाही मायनस करा ते काहीच नाही म्हणेल रे आता तुम्हीच सांगा 1 आणि 324 किती होतात 325 मधून 18 फक्त काय करायचं मायनस 325 मधून 18 पाय मी मायनस कसा करतो लक्ष दे मी मायनस कसा करत आहे बघ 5 मधून 8 जातो का रे मग 5 मधून 8 नाही जात तर 15 तुमचे 8 गेले किती राहिले 15 8 गेले किती 7 किती राहिले 7 आता पर्यायात बघा की एकक स्थानी उत्तराच्या एकक स्थानी कुठे आहे ए आणि बी दोन ठिकाणी आहे म्हणजे हे तर सत्यानाश झाले ना असं पर्यायांना काटण्याची कला आतापासून क्लियर हो रहा है मैं क्या कहा पर्यायांना कोणते पर्याय राहू शकत नाही याबद्दल आतापासूनच विचार करणं चालू ठेवा ते जेव्हा केव्हा तुम्ही आता समोर जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत ना तेव्हा तुम्हाला डील करता छान आहे काय ना आता लक्ष दे ऐ बैल इकडे सरक तिकडे तिकडे बस सरक तिकडे अजून सरक तू भी सरक उधर अभी बात करते हुए दिखोगे पिटोगे चाहे आंसर भी डिस्कस क्यों ना कर रहे हो वो बात की बात है बड़ा जब मैं बता रहा पूरा ध्यान इधर प्लीज हाँ नेक्स्ट टाइम बताऊंगा नहीं आप लोगों को चलेगा हा पे था अच्छा बघ एक परत केला म्हणजे 2 मधून 2 गेले किती रे बाळा 0 आता तुम्हीच सांगा 0 7 शेवटी असणारा अंक अरे ती माग चलो तर मग आता तुम्हीच सांगा 3तून काहीच नाही गेला तर किती म्हणून तुमचा उत्तर किती बाळा अरे रे 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 तुमचा उत्तर बी फॉर बांड्या सरप इज युअर आन्सर काय समजला का समजला का अरे समजला अशा पद्धतीने डील करायचं बाळा अरे कोई डाउट है किसी को अरे थोड़ा सा तो भी पक्का चलो फिर सामने भागते हैं वाह व्हाट अ हॉक टच एग्जांपल देखो देखो भाई अपना दिमाग पहले क्या बोले बदमाश ब्रैकेट ध्यान से देखना बदमाश क्या अपने को ब्रॅकेट दिख रहा है क्या बाप रे पुरे ब्रॅकेटची तर खदानच दिसून राहिली इकडे पा ब्रॅकेटची पुरी खदान आहे की नाही आहे आणि खदान सोबत पुरी खानदान आली आहे ब्रॅकेटची पाय आले का आली पुरा खानदान आलाय हा आता बघा याला कसं करायचं आपण टेन्शन घ्यायचा नहीं सबसे पहले डिब्बे में डिब्बा अब्बा डब्बा जब्बा मतलब याद रखना कि सबसे अंदर वाला जो डिब्बा रहता है उसको पहले खाने की कोशिश करो बाहर का डब्बा मत खाना पहले अंदर का डब्बा खाना तो मला सांगा सगळ्यात आतमधला डब्बा हा दिसतोय बाळा त्याला तुम्हीच सांगा 3 किती जा तिरी 3 तिरी नवरी इकडे पाय 3 तिरी नवरी नाही समजला आता त्याच्यानंतर हा मायनस बघा असं असं जायचं असं असं इथून सुरू करायचं आणि इकडे इकडे जायचं समजल्या का इकडून कधी सुरू करायचा क्लियर आहे पहिले ब्रॅकेटला हळूहळू खात खात येवायचं समजला का अय नवरदेव समजला तर लक्ष 3 तिरी नवरी म्हणजे 9 मग मायनस आहे तर मायनस दिला मग काय आहे बाळा 34 आता हा पूर्ण सगळ्याचा सगळा ब्रॅकेट होता की नव्हता होता की नव्हता आता 34 मधून 9 गेले 34 मधून 9 गेले बाळा तुमचं किती आलं रे इथे 25 म्हणजे हा पुरा सगळाचा सगळा किती झाला बाळा 20 झाला त्याला इकडचं लिहित आहे का मी आता नाही 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 मग बाहेर काय आहे बाळा प्लस पण त्याच्याही आधी काय आहे रे इथे नकार आहे ना म्हणजे 4 2 जा 8 म्हणजे या असावाल्या ब्रॅकेटला आता मी कंप्लीट करत आहोत म्हणजे 25 आणि 8 नेमका होतात किती 25 आणि 8 किती होतात 33 म्हणजे लक्ष दे की मला हा पुरा सगळाचा सगळा जो काही
असा होपटाचा ब्रॅकेट होता तो किती आला रे बाळा 33. आता बाहेर काय दिसतोय मायनस, त्याच्या आधी काय दिसतोय 21. म्हणजे आता हा पुरा सगळ्याचा सगळा असा वाला ब्रॅकेट कंप्लीट होणार की नाही होणार, होणार. असं मागे येत राहायचं. ठीक आहे. आता सांग 21 मधून 33 तर जात नाही भाऊ, म्हणून काय करायचं, उत्तराला माहित आहे ना मोठ्या संख्या आहे, मग आधीच काय डील करायची हे लक्षात ठेवा. लहान मधून मोठी संख्या वजा होतो का, म्हणजे मोठ्यामधून लहान संख्या तुम्ही वजा करणारा करणारा ती करण्याआधी उत्तराचा चिन्ह पहिलेच काय देऊन देणे मायनस. पहिला काम तुमचा हाच करायचं बघ. लहान संख्येतून म्हणा, लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, म्हणून मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करणे व उत्तराला आधीच निगेटिव्हच्या चिन्ह देऊन मोकळ्या होणे, मग उत्तर सांगत बस. बरं आता सांग बरं बाळा, 33 मधून 21 गेला, सांग 3तून 1 2, 3तून 2 म्हणजे किती आलं रे 12. समजला का यारा, म्हणजे हा पूर्ण सगळ्याचा सगळा हा जो सॉल्व केला आपण, याचं उत्तर किती आलं -12. आता मी काय म्हणतो यारा, इथं समोर काय आहे प्लसचा चिन्ह, इकडे काय आहे 12. आता मला सांगा यारा, इकडे बघ प्लस मायनस काय होतो रे, तर मग 12 मधून 12 गेले 12 उरतात की टकल्या नाही उरत रे, 12तून 12 गेले किती, म्हणून तुमचा उत्तर टकल्या, बी फॉर बाहुबली इज युअर आंसर. किसका किसका आया था. म्हणून आता समजलं नेमका कसं डील करायचं ते, आता समजलं तुम्हाला नेमकं डील कसं करायचं ते समजला. अशा पद्धतीने घरी जाऊन जेव्हा आता या व्हिडिओला तुम्ही बघाल, प्रॉपर पद्धतीने अगर तुमचे जितके पण चुकले असताना त्याला कट करून टाकाल आणि व्यवस्थित नवीन छान पद्धतीने जसं मी समजून दिलाय तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही अगर सपोज तुम्हाला हे जसं समजलंय, छान अजून तुम्ही कशा तुमच्या पद्धतीने करू शकता त्यावर थोडासा विचार करा. चालेल. अगर बराबर है तो फिर डबल मत कीजिए, देख लेना कि कैसे मैंने किया है. लेकिन वो देखो आपने वही गलतियां किया है, दिखाओ अलाओ इधर, ये ऐसे करोगे नहीं, हाँ ये ऐसे इसके बाद नहीं करना. मम्मा को भी बताओ या आप भी, है ना, जब भी पेरेंट्स लोग भी बता रहे हैं तो अभी ये बताइएगा क्या गलत नहीं है, ऐसे बोल रहे हो क्या पापा मम्मी गलत है, वो भी सही है, लेकिन होता कैसे है आपका टाइम वेस्ट होगा ना बच्चा. म्हणजे बघा जे क्रिया तुम्हाला करायची ती तुम्ही लिहिला, ते लिहिल्यानंतर अजून इकडच्या गोष्टी लिहित बसल्या, मग ती सॉल्व झाला अजून खाली अजून तिकडची गोष्ट लिहित बसणं, या लिहिण्यामध्ये टाइम वेस्ट नाही होत का. आपण इथे नेमकं काय करतोय, निव्वळ ती गोष्ट सॉल्व करतोय. आता मला समजून सांगायचं होतं म्हणून तुम्हाला इतकं वेळ लावलं, समजलं. जर आपण एक्झॅक्ट, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स छान येतो अशा टाईपच्या प्रश्नांना सोडवण्याच्या रिगार्डिंग, तेव्हा तुम्ही छान पद्धतीने हे लिहित पण नाही बसत, डायरेक्ट 3 3 3 9, अरे 34 मधून 9 गेले, अच्छा इक्के, असा 25, अच्छा 25, मग हा काय 4 दूने 8, अच्छा हा, अपने आप फिर सामने जाओगे, आपको पता ही नहीं चला. तो वो अभी से आदत लगाओ. क्लियर है, ये गलत नहीं है बोल रहा हूं मैं, ये सही है क्या. चलो बहुत बेहतर, लो बड़ा. चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ अगर सपोज हम लोग जाएंगे, तो देखो देखो होमवर्क, डिंग 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 डिंग. तो अभी अगर सपोज हम अभी तक आपको हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अच्छा लग रहा हो, तो अभी चैनल को लाइक जरूर कर लीजिएगा, वीडियो को लाइक करिएगा, चैनल को नहीं. और हो सके अगर आप लोगों ने चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब भी कर लीजिए, ठीक है, और अपने दोस्तों में चाहो तो शेयर कर लीजिए. ओके. और हमारे साथ जुड़ के पढ़ाई करना चाहते हो ऑनलाइन या फिर ऑफलाइन भी, तो आप इस दिए गए नंबर पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. आपका सभी का तहे दिल से वेलकम है. ओके, तो चलो सामने भगे. चलो अले ले व्हाट एक नंबर प्लस ना. सबसे पहला काम ब्रैकेट. चलो
अब ब्रैकेट में भी मैंने बोला था, याद होगा, ब्रैकेट से भी पहले क्या, जिसके डोक्सी पे बाल है, बाल नहीं बार है, क्या है, बाल, मतलब ये सब टकले हैं, इसके डोक्सी पे मस्त बाल है, तो उसको पहले सवाल कर, समझा। तो भाई 3 11 जा कितना होता बच्चा, 3 11 जा 33, मन में ही 35 को माइनस नहीं कर सकते थे हम लोग, ये देखो ना 33 11 जा 33, और मन में ही 35 माइनस 33 कर सकते थे ना, तो कितना आया 2, सिर्फ कितना आया बच्चा 2, मतलब ये पूरा का पूरा आंसर कितना आया 2, क्लियर है। अब बाद में सामने क्या है प्लस, मैं इधर का पूरा लिख रहा हूं क्या बच्चा, नहीं ये लिखना नहीं, प्लस है तो 4, फिर बाद में क्या करूंगा 4 2 जा कितना रे, अब आप ही बताओ ये पूरा का पूरा चैंडरी कितना बन गया रे, 10 बना कि नहीं बना, मतलब ये पूरा का पूरा बला कितनी हो गई रे 10, क्लियर है। अब सामने क्या है प्लस, अब ध्यान दे, अब ध्यान दे, इधर हमें दिख रहा है डिवाइड भी क्या भी, अब आप बताओ मैंने सबसे पहले क्या करना चाहिए, एग्जैक्टली अब इस केस में आपको लिखना पड़ेगा बच्चा 48, लक्ष्य दे, क्या आला है 48 डिवाइड नाही करायचं, नो 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 नो, 12 च्या दिसतो ना बाळा, म्हणून आधी काय कराल, क्या म्हणजे इनटू, क्या म्हणजे इनटू कुणासोबत 2 सोबत, मग आता मला सांगा इकडचे 10 आलेच आहेत, आता मला सांगा मी भागाकार करू की गुणाकार करू, गुणाकार, कारण की च्या वाला गुणाकार आधी करणे, भले इथे गलती काय होते माहित आहे का, आपण धरतो 48 डिवाइडेड बाय 12, 12 48 करून टाकतो, मग 87 वाला काम है, तो चुकून जाणार, वो गलत हो जाएगा, ऐसा नहीं है बच्चा कि चा म्हणजे इंटू लिहून मोकळं व्हा आणि भागाकार करा, ऐसा करिएगा मत, चा म्हणजे गुणाकार आहे ना, तर ती क्रिया आधी करा, कारण की त्याच्या नावच आहे ना रे तो, बदमाश मध्ये ऑफ आलाय ना आधी, म्हणजे गुणाकार करून फक्त गुणाकार लिहून फक्त मोकळे होणं असं आहे का, नाही, ती क्रिया आधीच करायची, ही वाली क्रिया आधीच करायची, हा करू नये, लिहून ठेवून द्याल प्रॉपर, आता आपण आहोत ना रे, ह्या बारीक बारीक गोष्टी लिहून ठेवायच्या, भलेही तुम्हाला आता सध्या कामाचे वाटत नसतील, काय अभ्यास करताना ह्याच बारीक बारीक गोष्टी तुम्हाला छान करतील हे लक्षात ठेवा, म्हणजे नंतर समोर जेव्हा केव्हा 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 आपण एक्झाम्पल्स करणार आहोत ना, तेव्हा तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी आठवल्या पाहिजे, त्या आणि सोबत सोबत भागाकार आहे, च्या लिहून झाल्यावर मी गुणाकार केलं, पण आता भागाकार करू की गुणाकार करू, काय करायचा गुणाकार, 4 12 दुने 24 प्लस 10, आता 24, आता मला सांग 48 डिवायडेड बाय 12 करा लागेल याला, 48 डिवायडेड बाय 24 करा लागेल, प्लस 10, मी काय म्हणतो 12 कशाला लिहिलं रे वरती, बघ 24, मला सांगा 24च्या फळात 48 नाही, 2 जा, म्हणजे 24 2 जा, तर हा किती झालं बाळा 2, म्हणजे 2 प्लस 10, म्हणजे नेमकं तुमचं उत्तर किती आलं बाळा 12, बी फॉर पुन्हा बाहुबली इज युअर आन्सर, समजलं का। आता या गोष्टींसाठी तुम्हाला फाडे तुमचे खूप छान पाहिजे, काय छान पाहिजे फाडे, म्हणून आपण कुठल्याही हालतमध्ये 25 पर्यंत आमचे फाडे झालेच पाहिजे, हा टार्गेट ठेवा, अरे हो मान्य, आता आता आपली सुरुवात आहे म्हणून 13 पर्यंत पोहोचलाय तुम्ही, आता हळूहळू वाढवतो ना मी तुम्हाला, समझलं, समझलं, आई होप आपको ये तमाम चीजें समझ में आई होगी जो भी हम लोगों ने डिस्कस किया है, कुछ आपको अगर डाउट हो ना तो आप एक, अगर कोई सवाल भी हो तो आप व्हाट्सएप मुझे कर सकते हो, नेक्स्ट आने वाले वीडियो में मैं आपके सवाल के साथ ही शुरुआत करने की कोशिश करूँ, और ये पढ़ाए हुए सवालों में भी अगर कुछ डाउट हो तो आप कमेंट करें, व्हाट्सअप करें, सर ये हमें चीज समझी नहीं है, आप क्या हमें फिर बता सकते हो, मैं बेशक कोशिश जरूर करूंगा कि नेक्स्ट वीडियो में आप ही के डाउट से शुरुआत करूं करके, अगर फिर से मैं बता दूं, अगर आपको हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अच्छा लग रहा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर करें, वीडियो को लाइक करके रखिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिए, हमारे साथ जुड़ना चाहते हो तो ये जो नंबर है 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछिएगा, आपको सारे चीजें सारे डाउट आपके क्लियर कराए जाएंगे।
मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।